हम्म. ओके. सो लास्ट सेशनमध्ये आपण अल्फाबेट पॅटर्न्स बघितले होते, राईट? सो टुडे वी हॅव टू अंडरस्टँड वाय द लूप इन पायथन. ठीक आहे. वाईल लूप. आपला फॉर लूप झाला, करेक्ट? फॉर लूप मध्ये आपण येस, एनी क्वेश्चन? करेक्ट. पिरॅमिड पॅटर्न्स, स्पेसचे पॅटर्न्स, दॅट पार्ट मी रिमेनिंग मध्ये ठेवलाय तो सध्या तरी. आपण ते पॅटर्न्स उप्स नंतर बघणार आहोत. ठीक आहे. त्याचं रिझन काय माहिती आहे? आता सध्या बेसिक पॅटर्न्स ची अंडरस्टँडिंग झालेली बेटर आहे, कारण लईच ऍडव्हान्स झालं ना, मग पोरांना असं वाटतं की यार लईच लोड व्हायला लागलाय, लईच डोक्यावरून चाललंय, राईट? सो सध्या तरी माइंडसेट असा फ्रेश आहे पोरांचा, राईट, की बिगिनिंग लेवलचा माइंडसेट आहे. तर काही जणांचा असेल ऍडव्हान्स लेवलचा, बट सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन जायचंय. सो बिगिनिंग लेवलचा माइंडसेट असल्यामुळे मी जे पॅटर्न्स आता घेतलेत, ते पॅटर्न्स ॲज अ बिगिनर लेवल अंडरस्टँड करण्यासारखे प्रॅक्टिस केल्यावर. पण जर आणखीन डेप्थमध्ये जाऊन पॅटर्न घ्यायचे झाले, जसं की स्पेसचे पॅटर्न, हाऊ वी कॅन प्रिंट द स्पेस, पण त्याच्यामध्ये डिफरंट टाईपच्या कंडिशन्स येतात, जर मी तुम्हाला दाखवलं. आणि ते थोडंसं डायजेस्ट करायला अवघड जातं पोरांना. दॅट्स अ इश्यू, बाकी काही इश्यू नाही. आणि ते डायजेस्ट तेव्हा होतं जेव्हा चांगली अंडरस्टँडिंग होते पायथनची. ती उप्स नंतर होते. सो उप्स नंतर ते पॅटर्न्स आपण 100% घेणार. तेवढी अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. आता घेतल्यानंतर आधीच ते मागचे समजायला झाले सर, हे आणखीन म्हणल्यानंतर सगळा राडाच राडा. काही जणांना समजतं, बट मोस्ट ऑफ द स्टुडंट्स डोंट नो अबाउट दॅट. लाईक आपल्याला जर स्पेस द्यायचा असेल, वी हॅव टू टेक लाईक दिस गाईज. I in range 1 to 6, then for j in range again 1 to 6. Okay, and here I will print the space. Here I will print the space only, guys. Only space. Can you check it? Just a minute. Okay, you can print the space like this. Okay, असा सुद्धा space येतो, काहीच problem नाही. If you remove this one, sorry, yeah, fine, no problem. And then you can write one more for, actually one more for k in range 1 to 6 something, and then I want to print here star with the end line like this, and then I will print next line. Can you check it? 3 फॉर झाले. आता 2 फॉर मध्येच पोरांना गडबड होते की भाई कसा विषय. 3 फॉर घेतल्यानंतर बघ आणखीन कन्फ्युजन. ते या लेवलला कन्फ्युजन होणारच, स्वाभाविक आहे ते. का? माइंड फ्रेश असतो सध्या तरी, राईट? गोष्टी समजायला वेळ लागतो. सो त्याचं रिझन आहे हे जे पॅटर्न्स आहेत आपले, स्पेसवाले पॅटर्न्स. सो वी आर जनरेटिंग द स्पेस. कॅन यू check it? So this space will be generated. If I run this code, py demo.py, can you check it? We are generating space here. Look at this. This space is coming because of what, guys? Because of this for loop. याचं काम स्पेस प्रिंट करणं. याचं काम स्पेस प्रिंट करणं आहे. याचं काम स्टारला प्रिंट करणं. Even I want to generate a space in reverse direction, so I can write something starting with 5. I will go till 0 and generate the space in -1 direction like this. So now if you observe the output, guys, it's something look like this. There we go. For 5, then आता हे जे स्टार आहेत 5च्या 5 येत आहेत because of 5 rows 5 column. But if I say here k in range, and here I am writing something, the value of I 1 to I, something like that. Okay, and now if I check, guys, can you check it? We are getting pattern like this. असे खूप सारे पॅटर्न्स स्पेसचे आपण प्रिंट करू शकतो. पिरॅमिड वगैरे सगळं काय अवघड नाहीये. बट सध्या तरी वी आर गोइंग टू स्किप दॅट टॉपिक.
Now let's start with the while loop, guys. Let's start with the while loop. After the oops, we'll cover that. oops नंतर ठीक आहे, विल कवर स्पेस पॅटर्न, त्याच्यामध्ये ट्रायंगल आला, ओके, तुमचा पिरॅमिड आला, ओके, हे सगळे पॅटर्न त्याच्यामध्ये होऊन जातं. कारण ट्रायंगल प्रिंट करायला स्पेस लागेल, पिरॅमिड प्रिंट करायला स्पेस लागेल. ट्रायंगलला नाही गरज, ट्रायंगल आताच झाला होता, स्पेस गरज नाहीये त्याला. ओके, फाईन. सो नाऊ वाईल लूप गाइस. इट इज ऑल्सो सिमिलर टू फॉर लूप. आणि याचं काम काय? इट इज ऑल्सो यूज टू इटरेट दी प्रोग्राम एक्झिक्युशन. तुमच्या प्रोग्रामला इटरेट करण्यासाठी, फिरवण्यासाठी याचं काम आहे. फॉर लूप सारखंच काम आहे. पण याचा डिफरन्स काय माहिती आहे का? याचा सिंटॅक्स खूप वेगळा आहे. इफ आय टॉक अबाउट वाईल लूप, द सिंटॅक्स इज टोटली डिफरंट गाइस. टोटली डिफरंट. काय डिफरंट आहे सर? बघा, फॉर लूप मध्ये वी हॅव टू राईट अ व्हेरिएबल and then a function called range, and here we have to give start value, step value, like that things we can pass here. Start value, end value, हे दोन व्हॅल्यू पाठवले तरी आपलं काम होतं. स्टेप व्हॅल्यू नाही दिल्यावर ती एकच असते, राईट? असं आपण फॉर लिहितो आणि फॉरचा कोड आपण याच्यामध्ये लिहितो. व्हॉट युअर कोड वी हॅव टू राईट. पण वाईल लूपच्या विषयामध्ये, वाईल लूप मध्ये कसा विषय आहे बघा, वी हॅव टू राईट वाईल गाइस, अँड देन देर इज अ कंडिशन वी हॅव टू राईट. while condition and then while loopचा code. And one more thing, you should increment here. Increment or decrement हे लिहावं लागतं बरं का याच्यामध्ये. इट इज कंपल्सरी इन द while loop गाइस. हे फॉर लूप मध्ये लिहावं लागलं नाही ना. ॲटोमॅटिक फॉर लूप मध्ये काय काय भेटलं आपल्याला? पहिली गोष्ट भेटली ॲटोमॅटिक इन्क्रीमेंट, ॲटोमॅटिक इन्क्रीमेंट. दुसरी गोष्ट ॲटोमॅटिक कंडिशन. ॲटोमॅटिक कंडिशन आहे, आपल्याला जास्त लोड घ्यायचा, आपल्याला स्टार्ट आणि एंड व्हॅल्यू फक्त द्यायची. पण इथं मात्र मॅन्युअल कंडिशन वी हॅव टू राईट. मॅन्युअल कंडिशन. दुसरी गोष्ट मॅन्युअल वी हॅव टू डू समथिंग इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट. इथं डिक्रीमेंट जर करायचं गेलं फॉर लूप मध्ये, आपल्याला स्वतः करावं लागतं डिक्रीमेंट. इन्क्रीमेंट होतं ऑटोमॅटिक, पण डिक्रीमेंट आपल्याला स्वतः करावं लागतं. सो हे पण लक्षात असू द्या. तिसरा पॉईंट, मॅन्युअल डिक्रीमेंट याच्यामध्ये आहे बरं. इथं दोन्ही पण मॅन्युअली, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. कंडिशन पण मॅन्युअली आहे, आपण स्वतः द्यावी लागते. दॅट इज अ वाईल लूप. दॅट इज अ लिटल बिट डिफरन्स गाइज, यू कॅन सी. मग लेट्स से मला जर वाईल लूप लिहायचा असेल तर मी कसा लिहिल? इफ आय गो हिअर, इफ आय राईट वाईल condition, so can I write true guys? True is a condition or not? Yeah, this is a condition. And if I print something here, hello. बघा, कंडिशन कशाला म्हणायचं हे लक्षात ठेवा. हे सॉरी, ट्रू ही कंडिशन आहे हो. वाय? एनी स्टेटमेंट विच रिटर्न्स बुलियन रिझल्ट इज कॉल्ड कंडिशन. कुठलीही स्टेटमेंट जर बुलियन रिझल्ट रिटर्न करत असेल, मला सांगा व्हॉट इज ट्रू? बुलियन. तर ही कंडिशन असते. नाउ इफ आय रन गाइज, कंडिशन ऑलवेज ट्रू, राईट? सो आउटपुट 100% व्हॉट? इन्फानाइट लूप. हॅलो 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 हॅलो, हे इन्फानाइट मध्ये जाईल, हे थांबणारच नाही, बिकॉज कंडिशन ऑलवेज ट्रू. इफ आय राईट समथिंग 100 इक्वल 100, दिस इज ऑल्सो व्हॉट? कंडिशन ट्रू. आपण सर थांबायचंय कुठे हे तर सांगा. आपण थांबायचं सांगितलं का? अजिबात नाही. कंडिशन ट्रू असेल, हा कोड एक्झिक्यूट होत राहील. सर किती वेळा? अनलिमिटेड टाइम. इफ यू रन दिस कोड अनलिमिटेड टाइम, यू आर गेटिंग व्हॉट? हॅलो हॅलो. हे बघा, हे चालूच आहे, हॅलो हॅलो हॅलो, एका खाली एक चालूच आहे. आर यू एबल टू अंडरस्टँड? दॅट मीन्स कंडिशन वरती आउटपुट डिपेंड आहे. दुसऱ्याला थांबवावं पण लागेल ना. सो हाऊ टू स्टॉप इट? त्याला थांबवण्यासाठी सगळ्यात आधी इनिशियलायझेशन करा. एक व्हेरिएबल घ्या वरती आय. Then I will write while I less than equal to 10. Then I will say print the I, and most important guys, I plus equal to 1. What is this? जर हे लिहिलं नसतं तर I less than 10 बरोबर आहे, 1 less than 10. आपण 1 2 कधी होणार? बिकॉज ऑफ दिस लाईन. या लाईनमुळे एकची व्हॅल्यू प्रत्येक वेळी एक एकने वाढणार. 1चं 2, 2चं 3, लाईक दॅट.
जर हे जर लिहिलं नसतं पब्लिक, तर तुम्ही रन केला असता कोड, तर तुम्हाला आउटपुटमध्ये एकच भेटलं असते. इन्फानाईट टाइम का? आयची व्हॅल्यू वाढतच नाही ना. एकचं एकच आहे. कंडिशन ऑलवेज ट्रू आहे. एक 10 पेक्षा लहानच राहणार आहे. त्याचं 2 तर करा. कसं करायचं 2? i + = 1. आता एकचं 2 होणार, परत 3 होणार, परत 4 होणार, 5 होणार, 6 होणार, 7, 8, 9, 10. 11 झालं. कंडिशन फॉल्स. आउटपुट तुम्हाला भेटेल 1 to 10. 11 व्हॅल्यू ज्यावेळेस होईल तेव्हा हा थांबेल. आणि तोपर्यंत मित्रांनो, आउटपुट विल बी प्रिंट बाय while loop. जे काही तुम्ही दिले ते प्रिंट हा करेल. लुक ॲट दिस. याच्या सिंटॅक्समध्ये लक्षात ठेवा, कंडिशन जर ट्रू असेल तरच हा आतमध्ये जाईल, तरच हा आतमध्ये जाऊन प्रिंट करेल. मग कंडिशन कधीपर्यंत ट्रू राहील? जोपर्यंत आयची व्हॅल्यू 11 होत नाही. 10 पर्यंत कंडिशन ट्रू आहे. 11 झाल्या बोला, 11 10 पेक्षा लहान आहे का? नाही. जाईल का 11 कडे? अजिबात नाही. त्यामुळे आउटपुट काय आले? 1 to 10. 1 to 10. If I write 100, and now output 1 to 100. Yes or no? कंडिशन आहे आपली 1 ते 100. 101 झालं की थांबतो या. If I write 200, 1 to 200. According your condition, we are getting out. Yes or no? It is very simple. Very, very, very simple. तुमची जी कंडिशन आहे तोपर्यंतच हा फिरणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? दॅट इज द while loop ऍक्च्युअली. दॅट इज द while loop गाईस. न या while loop मध्ये एनिथिंग यू कॅन डू गाईस. बघायचं सिंटॅक्समध्ये एवढ्या गोष्टी येतात. लेट्स से आय एम स्टार्टिंग विथ 1. आय एम इन्क्रिमेंटिंग बाय 2. मी 2 ने इन्क्रिमेंट केलं. 1 प्रिंट होणार, 1 नंतर डायरेक्ट 1ची आयची व्हॅल्यू काय होणार? 2 ने इन्क्रिमेंट म्हणजे 1 चे 3. 3 100 पेक्षा लहान, कंडिशन ट्रू. प्रिंट काय होणार? 3. परत 2 वाढवा 5. परत 2 वाढवा 7. हे आउटपुट काय येणार आहे? 1 3 5 7. कॅन यू चेक इट? 2 2 वाढतंय. ऑल दीज आर इवन नंबर, ऑड नंबर्स. येस ऑन? हो सर, हे सगळे ऑड नंबर्स आहेत. ऑल दीज आर ऑड नंबर्स. इफ आय वॉन्ट टू प्रिंट इवन, इवन प्रिंट करायला स्टार्ट विथ 2 and increment with 2. We will get odd, even number or not guys. If I write py demo.py, all the even numbers. तेच लॉजिक आहे. लॉजिक वेगळं नाहीये. फॉर्ममध्ये हेच लॉजिक होतं. सुरू करा 2 ने, वाढवा 2 ने. इथं पण तेच आहे. फक्त कंडिशन मॅन्युअली लिहिले, इन्क्रिमेंट मॅन्युअली केले. बघ 2 4 6. सर मला रिव्हर्स जायचं असेल तर पॉसिबल आहे का? 100% पॉसिबल. स्टार्ट विथ 100. जायचं कुठपर्यंत? 1 पर्यंत. उलट जायचं ना. सो कंडिशन कशी असेल? ग्रेटर दॅन. आय म्हणजे 100 हा मोठा आहे किंवा इक्वल आहे 1 पेक्षा, अशी कंडिशन पाहिजे. आणि देन हे प्लस पाहिजे का मायनस? ऑब्विसली मायनस. मी म्हणलं 1 1 ने मायनस करा. सो व्हॉट विल बी द आउटपुट गाईस? 100 पासून 1 पर्यंत हा येईल की नाही? येईल ना. कॅन यू चेक इट गाईस? 100 ला सुरू झाला, 99 98 97 कुठपर्यंत गेला? टिल 1. टिल 1. कॅन यू चेक? स्टार्ट विथ 100. कंडिशन 1 पर जोपर्यंत व्हॅल्यू 1 होत नाही तोपर्यंत ट्रूच राहणार आहे. 0 झाल्यावर थांबणार आहे, म्हणून 1 पर्यंत आला. आणि प्रत्येक वेळी काय करायचं आहे? कमी करायचं आहे. हे याला म्हणतात कितीने वाढवा? इन्क्रीज बाय 2. इन्क्रीज बाय 1. 1 न व्हॅल्यू वाढवा, 2 न वाढवा. आणि इथं काय? इन्क्रीज, डिक्रीज बाय, डिक्रीज म्हणजे कमी करा. कमी करा 1 न. हे याचं काम आहे. मला 2 न कमी करा. 2 न नाही कमी होणार ना. 100% होणार. आता 100 नंतर डायरेक्ट काय येणार तुम्हाला? कॅन यू चेक इट? 98 96 डायरेक्ट 2 न कमी होतंय. तुम्ही म्हणले नाही 5 न कमी करा. तुमची चॉईस आहे कितीने कमी करायची. 100चं डायरेक्ट 95 येईल का नाही? होय, डायरेक्ट 95. 100 95 90 85. 5 न कमी करा. वाढवायचं किती ना कमी कितीनं करायचं हे आपल्या हातात आहे. हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. दॅट इज द while loop. It's look, similar for the for.
फॉर सारखा दिसतोय की नाही, सगळं काम तर फॉर सारखेच करतोय. फरक काय? सिंटॅक्सचा खूप मोठा फरक आहे आणि यूजचा पण खूप मोठा फरक आहे. यूज बघा, हा जो फॉर लूप आहे याचा यूज मित्रांनो कुठं करतो आपण? याचा यूज मोस्टली त्या केसमध्ये होतो ज्यावेळेस आपल्याला यू नो याचा यूज मग वेन वी नो द एक्झॅक्ट इटरेशन्स, म्हणजे किती वेळा फिरायचे मला जर माहित असेल तर फॉर लूप मी यूज करेल. आणि मी व्हाईल लूप तेव्हा यूज करेल जेव्हा मला माहित नाही. वेन वी डोंट नो एक्झॅक्ट इटरेशन म्हणजेच फिरवणं किती वेळा फिरवणार आहे माहित नाहीये, त्यावेळेस आपण व्हाईल लूप यूज करतो. आता लेट्स से मी एक माझ्याकडे डेटाबेस आहे. माझ्या डेटाबेसमध्ये 100 युजर्स आहे. किती आहेत युजर्स? 100. मला टास्क दिला 100 युजर्स तुम्हाला फ्रंट एंडला दाखवायचे. तर मी काय करेल? अरे मला माहिती आहे ना 100च आहेत. मी डायरेक्ट फॉर लूप लावेल. आय इन रेंज 1 पासून 101, कारण 100 पर्यंत जाऊ पण हे माहित आहे की नाही मला. जेव्हा मला माहित असेल माझ्याकडे 100 युजर्स आहेत, तेव्हा मी फॉर लूप लावेल. अझ्युम करा डेटाबेसमध्ये किती युजर्स आहेत तुम्हाला माहितीच नाही. हो सर, असं कसं काय? मला कसं काय माहित नाही होणार? नाही माहिती. डेटाबेस हँडल करणारा डेव्हलपर दुसरा आहे. तुम्हाला फक्त सांगितलं डेटाबेसमधनं डेटा काढा. तुम्ही त्यांना विचारलं किती आहे डेटाबेसमध्ये डेटा? ते म्हणले माहित नाही. काय कराल? फॉर लूपमध्ये जर कंडिशन लावायला गेलं ना कुठून कुठपर्यंत जायचंय? बरोबर 1 पासून 100 पर्यंत. अहो सर, आता माहितीच नाही ना किती डेटा आहे. ज्यावेळेस तुम्हाला डेटाबेसमधला डेटाच माहित नाहीये, तुमच्या डेटाबेसमध्ये किती युजर्स आहेत? काही माहितीच नाही. क्वेशन मार्क. यूज करा व्हाईल लूप. अहो सर, इथं लिहायचं काय व्हाईल लूपमध्ये? कंडिशन काय लिहायची? व्हाईल लूपमध्ये कंडिशन आपण लिहितो. आपण इथं फंक्शन कॉल करतो. काय करतो? जे मी तुम्हाला पुढे दाखवेन. फंक्शन कॉल करतो. फंक्शनचं काम असतं जेवढे युजर्स आहेत, तेवढे काढणं डेटाबेसमधून. किती आहेत विचारायचं नाही. जेवढे आहेत तेवढे काढायचे. इथं व्हाईल लूप बेस्ट आहे. इथं फॉर लूप बेस्ट आहे. माहीत असेल फॉर, नाही माहीत हे क्लिअर आहे सगळ्यांना. आता याचा यूज तुम्हाला डेटाबेसमध्येच कळली तर थोडी कळणार आहे. त्यामुळे वेट फॉर दॅट पार्ट गाईज. ज्यावेळेस आपण कनेक्शन करू पायथॉनचं, त्यावेळेस आपण या गोष्टी बघू. नाव हा फरक आहे दोघांमधला. दुसरा फरक, येस, दोन्ही यूज. असं नाही याचं जास्त याचं कमी. अकॉर्डिंग द रिक्वायरमेंट. काय म्हणली? हो बरोबर आहे. मग कोणता कधी यूज करायचा मी तर सांगितलं ना. हा कधी यूज करायचा? जेव्हा तुम्हाला माहित असेल. हां, माहित असेल तेव्हा हा, माहित नसेल तेव्हा हा. त्यामुळे दोन्ही यूज करावं लागणार आहे. असं म्हणूच नका हा सिंटॅक्स सोपा आहे, हा यूज करतो. अजिबात नाही. यू नीड टू गिव्ह 100% फॉर 100% फॉर व्हाईल. आर यू गेटिंग माय पॉइंट? इव्हन प्रत्येक कॉन्सेप्टला 100% द्या रे बाबांनो. असं नाही की नाही हे नाही जास्त यूज होणार. स्वतःहून ठरवू नका. 100% एव्हरी कॉन्सेप्ट यू शुड नो. मग ते इनपुट फंक्शन का असणार? 100%. ओय 50% सर थोडं लक्ष देतो त्याकडे. लय अवघड चाललंय ते. अजिबात नाही. तसं काय ना. फॉर लूपचा सिंटॅक्स सोपा आहे, याचा अवघड वाटत असेल किंवा 4 लाईनचा कोड लिहायचा असेल वाटत असेल, असं अजिबात नाहीये. रिक्वायरमेंटनुसार हा पण यूज करावा लागतो, हा पण यूज करावा लागतो. अशी रिक्वायरमेंट आली, माहीत आहे डेटाबेसमध्ये किती आहे, फाईलमध्ये किती आहे, एपीआयच्या रिस्पॉन्समध्ये किती आहे. गो विथ द फॉर. माहीत नाही, गो विथ द फाईल. जावंच लागेल. तुम्ही फॉर लिहू शकत नाही ना माहीत नसेल तर. तुम्हाला बळजबरीनं हा लिहावा लागेल व्हाईल लूप. बळजबरीनं. का? माहीतच नाही ना. तर फॉर लिहून नाही का जमणार? जमणारच नाही. कारण फॉर डायरेक्ट मग तुम्हाला रेंजमध्ये कंडिशन द्या कुठून कुठपर्यंत. इथं वी कॅन मेक फंक्शन कॉल ॲज वेल जो बुलियन रिझल्ट रिटर्न करतो. त्यामुळे एव्हरी कॉन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एव्हरी कॉन्सेप्ट. मग तो व्हाईल असू द्या, फॉर असू द्या, फंक्शन असू द्या, उप्स, फाईल हँडलिंग, एक्सेप्शन, एव्हरीथिंग, कलेक्शन, सगळं महत्वाचं आहे. ठीक आहे. फाईन. मग या व्हाईलला तुम्ही नेस्टेडमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता बरं का. नेस्टेडमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता.
It is similar kind of formulas. Look at this. This is outer while. Let's say 5. Okay. And inside that, if I print outer while, then here I am writing j equal to 1. Again while loop. J less than equal to 5. And here I am writing print inner while. Correct. आता इनर वाईलचे इन्क्रीमेंट इथं असेल जे प्लस इक्वल टू 1. सर आउटरचं आय कुठं असणार? यू कॅन राईट हिअर इट्स आय प्लस इक्वल टू 1. कॅन यू चेक इट? हे एवढा जो पार्ट दिसतोय तुम्हाला इथून इथपर्यंत, हा कशाचा आहे? आउटरचा. आणि याच्या खाली इथून इथपर्यंत ऑब्विसली इनरचा. हे जे दिसतं इनिशियलायझेशन, कंडिशन, कोड आणि इन्क्रीमेंट, हे आउटरचं आणि हे इनरचं. सर हा इनर कसं काय? कारण लिहिलंय कशामध्ये बघा, हे इंडेंटेशन कोणाचं आहे? ऑब्विसली या वाईलचा आहे. याच्या अंदर जेवढा पण हा कोड लिहिलाय, हा सगळा कोणाचा पार्ट आहे? याचा पार्ट. म्हणजे ऑब्विसली हा कोड पूर्ण कोणावर डिपेंड असणार आहे? का याच्यावर? 100%. आय लेस दॅन इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे, आउटर वाईल विल प्रिंट. आय विल इन्क्रीमेंट ऑल्सो, आय 2 पण बनेल, परत जे 1 बनेल, देन जे लेस दॅन इक्वल टू 5, कंडिशन ट्रू, अगेन इनर वाईल प्रिंट, आणि देन जे प्लस इक्वल टू 1, जे इन्क्रीमेंट. आता इन्क्रीमेंट झाल्यावर हा परत वर जाईल का? नाही. जोपर्यंत हा फॉल्स होत नाही तोपर्यंत हा वरती जात नाही. जे परत प्लस होणार 2 बनणार, कंडिशन ट्रू, परत इनर वाईल, परत जे 3 बनणार, कंडिशन ट्रू, परत इनर वाईल, 4 बनणार, इनर वाईल, 5 बनणार, इनर वाईल, आणि 6 बनल्यावर थांबणार. आणि मग वरती जाणार आयची व्हॅल्यू 2 होणार. ऑलरेडी 2 झाले, मग कंडिशन चेक होणार 2 5 पेक्षा लहान. म्हणजे एकदा आउटर वाईल आला 5 वेळा काय येणार आहे? सेम फॉर सारखं. फॉरमध्ये असंच होतं तर याच्या एकासाठी हा 5 वेळा प्रिंट होतोय. इफ यू नो जर सेशन बघितलं नसेल फॉरचे, नेस्टेड फॉरचे, बघा जाऊन, असंच होत होतं. सिमिलर, काहीच फरक नाही. सिंटॅक्स फक्त वेगळा आहे. बघा, हा एकदा हा 5दा, हा एकदा हा 5दा, हा एकदा 5दा, एकदा 5दा, असं किती वेळा होणार आहे? हा 5 वेळा आणि हा 25 वेळा. कॅन यू चेक इट गाईस? कॅन यू चेक इट? इफ आय रन द आउटपुट, कॅन यू चेक इट? लुक ॲट दिस. आउटर एकदा आला, इनर किती आला बघा? 5 वेळा. आउटर एकदा, इनर किती आला? 5 वेळा. परत आउटर एकदा, इनर किती वेळा? 5 वेळा. असं किती वेळा चाललंय? हे 25 वेळा चाललंय. हो सर, दाखवा बरं. म्हणजे आउटरच्या पुढं मी आयला प्रिंट करतोय, म्हणजे कळेल आउटर किती वेळा येतोय. 5च वेळा येतोय. आणि इनर मात्र 5 वेळा येत नाही बरं का. इनरच्या पुढं मी जेला प्रिंट करत आहे तुम्हाला दाखवायला. नाउ इफ आय रन गाईज, एव्हरी टाइम यू कॅन सी द आउटपुट. आउटर 1 वेळा झाला, इनर किती वेळा होतोय बघा बरं? 1 2 3 4 5. परत आउटर दुसऱ्या वेळा, इनर परत 1 2 3 4 5. आउटर 3, इनर परत 1 2 3 4 5. आउटर 4, परत इनर 1 2 3 4 5. आउटर 5, इनर 1 2 3 4 5. हे किती झाला इनर? आउटर 5च वेळा आहे बघा सगळ्यात शेवट. पण इनर मात्र इथं 5, दुसऱ्यासाठी 5, तिसऱ्यासाठी 5, चौथ्याला 5, 5व्याला 5. झालं ना 5 5 25. म्हणजे आतमधला जो लूप आहे हा टोटल 25 वेळा एक्झिक्यूट होतोय. आता ही जेची व्हॅल्यू प्रत्येक वेळी काय होतंय? 1 to 5, परत 1 to 5. आय 1चा परत 1 बनत नाही, काय बनतंय बघा? 2 बनतोय. परत जे लक्षात घ्या, इनर वाईल कुठे आहे? हे जेची व्हॅल्यू बघा 1 to 5 नंतर परत काय बनते? म्हणजे परत हा रिइनिशियलाइज होतोय. हा होत नाही बरं का रिइनिशियलाइज. परत 1 नंतर हा 2 बनतोय. नीट लक्षात घ्या. जे मात्र 1 ते 5 झाला की परत 1 ते 5, परत 1 ते 5. मग सर हा कधीपर्यंत 1 ते 5? जोपर्यंत हा आय 6 बनत नाही बघा. 5 बनला, 6 बनला, पुढं थांबला. कारण याच्यावर डिपेंड हा आहे. का? आतमध्ये आहे ना. हे बाहेरला दरवाजा, हे आतमधला दरवाजा. बाहेरचा दरवाजा जोपर्यंत ओपन आहे तोपर्यंतच आतला दरवाजा ऍक्सेसिबल असतो. आज जर बंद झाला, हा कधी बंद होणार आहे? 6 झाल्यावर.
कशाला आतमध्ये येता येईल परत? नाही कळतंय सगळ्यांना. आणि हा जे टोटल 25 वेळा का हे होतं राइट? जर मला तो काउंट दाखवायचा असेल तर कॅन आय क्रिएट वन मोर व्हेरिएबल लेट्स से के आणि मी तर के ची व्हॅल्यू वाढवत गेलो. के प्लस इक्वल टू 1. नाऊ आय एम प्रिंटिंग के. आता मला जे के ची व्हॅल्यू जी मी प्रिंट केली आहे, ती तुम्हाला दाखवेल जे टोटल 25 वेळा प्रिंट होतोय. बघा पहिल्यांदा आउटर 1 झाला, हा 5 पर्यंत गेला. परत आउटर 2 झाल्यावर 6, 7, 8, 9, 10. परत 3 झाल्यावर 11, 12, 13, 14, 15. टोटल किती? येस ऑर नो? 25 वेळा आहे की नाही? सर हा कशामुळे घेतला तुम्ही? हा याच्यासाठी घेतला मला 25 काउंट दाखवायचा होता. सर जीला प्रिंट करून नाही का दिसत काउंट? नाही ना दिसत. जेला प्रिंट केलं प्रत्येक वेळी जेची व्हॅल्यू 1 होते. पण के ची होत नाही बरं का, कारण के इथं थोडी लिहिलाय, वरती लिहिलाय. एकदाच बाई इनिशियलाइज होणार. दॅट्स द रिझन के घेतलं. जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी, बाकी काही घ्यायची गरज. इफ यू प्रिंट जे तुम्हाला आउटपुट दिसतच आहे. प्रत्येक वेळेची व्हॅल्यू काय होते? 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4. That is, nested while guide. Now, let's say I want to print the pattern using this. अवघड आहे पॅटर्न बनवणं? अजिबात अवघड नाही. Don't print anything in the outer. Go to the inner and just print here star. Look at star. केला print. End with the line end. And after this, just print next. 5x5 चा स्टार पॅटर्न तुमच्या समोर हाजीर हो. हे मला सांगा लॉजिक मध्ये काय फरक वाटते? एकदा फॉरचं लॉजिक जाऊन बघा 5x5 पॅटर्नचं. हेच आहे. आउटर रो साठी 1 ते 5, 5 रो आलेत. 5 कॉलम आलेत. फक्त इथं इन्क्रिमेंट वाढलंय, इथं पण इन्क्रिमेंट वाढलंय. बाकी चेंज काय बोला? एनिथिंग चेंज यू हॅव सीन हिअर? Look at very carefully. ठीक है. Any question, guys? No? Can we go ahead? Okay? Fine. Now, आता याच्यामध्ये चेंजेस, जस्ट तुम्ही जर म्हणले 3 रो, हाऊ मेनी रो विल प्रिंट? ऑब्वियसली 3 रोज विल प्रिंट. तुम्ही म्हणले असते 8 कॉलम, 8 कॉलम, हे बघा 8 कॉलम. एकाला तर तेच आहे की नाही तर रो कॉलम का वेगळं आहे? तेच आहे. त्याचं 3च कॉलम, 3 तर 3, हे बघा 3च कॉलम, 3 कॉलम 3 रो. सर या दुसऱ्या रोला वेगळं प्रिंट करा. बघा आता इथं यान कंडिशन लिहा. इफ आय इक्वल टू दुसरा रो, काय प्रिंट करायचंय? मी म्हणलं डॉलर एंड. आणि बाकी एल्स मध्ये ऑब्विसली स्टार. Can you check it, guys? रन. आता व्यवस्थित जर बघितलं तुम्ही पहिल्या रोला हे आलंय. ओ सर असं कसं काय? मी जर I2 लिहिले ना, म्हणजे असं झालं कसं काय? तुम्ही आयची व्हॅल्यू 2 लिहिलं पण हे पहिल्या रोला कसं काय आलंय? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? याचं रिझन आहे तुम्ही आयचं इन्क्रीमेंट कुठं केलंय माहिती आहे का? डायरेक्ट इथं इन्क्रीमेंट केलंय आयचं. सो हे इन्क्रीमेंट जे आहे ना इथं न करता हे सगळ्यात खाली जावं, या प्रिंटच्या इथं जावं. दिस इज द रिकमेंडेड वे टू राईट इन्क्रीमेंट ऑफ आउटर वाय. इथं लगेच नाही लिहायचं इन्क्रीमेंट, हा सगळ्यात शेवटी लिहायचा याच्याच इंडेंटेशन मध्ये. हा J+1 याचा आहे बरं का, आणि I+1 याचा आहे.
याला का दुसऱ्या रोला डॉलर. मी मला असतं पहिल्या तर पहिल्या. मी मला असतं तिसऱ्या रोला तिसऱ्या तर तिसऱ्या रोला हे बघ. कॅन यू चेक इट? मी मला असतं कॉलम जे इक्वल इक्वल 3 तिसऱ्या कॉलमला मला डॉलर द्या. तिसऱ्या कॉलमला डॉलर. मग आता ह्या कंडिशन तुम्हाला लिहिता येत नाहीत का? येतात ना सर. तुम्हाला स्टारच्या जागी आय प्रिंट करता येत नाही का नंबर पॅटर्नसाठी? येतो की सर, फॉर लूपमध्ये केलं की आम्ही. इथं तुम्हाला कॅरेक्टर पॅटर्न प्रिंट करायला यायचं नाही का? हो येतंय ना सर. CHR ऑफ 64 प्लस आय. असं कन्व्हर्जन करून लिहा. ॲज पर युअर माइंडसेट. सो जे पॅटर्न आपण फॉर लूपमध्ये बघितले, कॅन यू रिपीट दॅट पॅटर्न, ऑल पॅटर्न्स हिअर? येस ऑर नो? इफ आय से repeat all patterns which we learned in for loop. Repeat all pattern in while loop which we learn in for loop. And this is your assignment actually. सगळे पॅटर्न फॉरचे सेशन काढायचे, सगळे पॅटर्न. आणि मी तुम्हाला आयडिया तर दिली, तेच आहे, सिंटॅक्स फक्त बदल आहे. प्रॅक्टिस तुमच्याची झाली पाहिजे, देन ओनली हा सिंटॅक्स लक्षात ठेवा. मग नंबर पॅटर्न म्हणू नका, स्टार पॅटर्न असेल, अल्फाबेटचे पॅटर्न, सगळे पॅटर्न्स 25, 30, 40, 50 जेवढे असतील सगळे काय करायचे, रिपीट याच्यात करायचे. तुम्हाला आयडिया तर आली हाऊ टू वी कॅन राईट द वाईल लूप. हाऊ द वाईल लूप इज गोइंग टू एक्झिक्यूट गाईज. इव्हन याला डिबग करून बघा. अरे वोंट अंडरस्टँड, डिबग करा पहिल्यांदा. आणि डिबग कसं करायचं हे पण आपण एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं. त्यामध्ये काय प्रॉब्लेम आला लेट मी नो. क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांनी फॉरचे सगळे पॅटर्न वाईल लूपमध्ये, नेस्टेड वाईल लूपमध्ये रिपीट करायचे, सगळे ए टू झेड. कारण तेच पॅटर्न परत इथंच घेतलं, तेच लॉजिक त्यात माझी प्रॅक्टिस होणार आहे, तुमची काय होणार आहे? तुमची प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं गो थ्रू दॅट ऑल पॅटर्न्स जे फॉरमध्ये होते ते वाईल लूपमध्ये रिपीट कर. क्लिअर आहे सगळ्यांना? नाऊ लेट्स ट्राय टू अंडरस्टँड ब्रेक अँड कंटिन्यू कीवर्ड. व्हॉट इज द यूज ऑफ ब्रेक अँड व्हॉट इज द यूज ऑफ कंटिन्यू गाईस? हे दोन कीवर्ड किती महत्वाचे आहेत आणि हे लुपिंगमध्येच यूज होतात, फक्त लुपिंगमध्ये. लक्षात ठेवा, वी कॅन यूज इनसाइड लुपिंग स्टेटमेंट्स ओनली. फक्त लुपिंगमध्ये याचा यूज केला जातो. कशासाठी केला जातो? सिंपल आन्सर आहे. इफ आय राईट फॉर गाईज, फॉर 1 to 6, and if I write here print I, everyone knows that 1 ते 5 पर्यंत आपल्याला आउटपुट येणार आहे, बरोबर आहे. सॉरी, वी हॅव टू print the I. Actually we are printing 1. 1 ते 5 आउटपुट आलं, कारण 1 ते 6 पर्यंत हा जातोय. पण मी जर लिहिलं आफ्टर दी प्रिंट आय समथिंग कॉल्ड ब्रेक गाईज, व्हॉट इज आउटपुट? फक्त 1. हो सर, असं कसं काय? 1 ते 6 पर्यंत 1 ते 5 आउटपुट येणं अपेक्षित आहे. बट इफ आय राईट ओनली ब्रेक हिअर, व्हॉट हॅपन? त्याच्यामुळे झालं काय बघा, एंड दी लूप. याचं काम आहे लूपला एंड करणं, डायरेक्ट ब्रेक करणं डायरेक्ट. जर 1 ते 6 पर्यंत जाणारच नाही जाणार का? ब्रेक म्हणजे एंड करा, फोर्सफुली एंड करा. याची कंडिशन 1 ते 5 पर्यंत जाण्याची आहे, पण फोर्सफुली जर मला ब्रेक करायचं असेल लूप, आय कॅन यूज ब्रेक. डायरेक्ट ब्रेक. हो, इवन आय कॅन राईट द कंडिशन टू ब्रेक. इफ आय राईट फॉर आय इन रेंज, मी म्हणलं 1 ते 11, ठीक आहे, आणि मी आयला प्रिंट केलं. हे काय येणार आहे आउटपुट? 1 ते 11, सिम्पल. पण सर 1 ते 10 पर्यंत जाणार. मी जर इथं लिहिलं आयची व्हॅल्यू ज्यावेळेस 5 बनेल तेव्हा काय करा? ब्रेक. तेव्हा काय करा? ब्रेक करा, ब्रेक. When I value become 5, break the loop, guys. Can you check it? And here I will just print the value. If
I value 5 or might be you can print after this. If मध्ये लिहू नका, ifच्या बाहेर लिहा. याला ifच्या आतमध्ये ढकललं का मी? नाही. बाहेर आहे. ifच्या बाहेर म्हणजे याच्या आतमध्ये. आता बघा ifची आयची व्हॅल्यू 5 तर होणारच आहे. प्रत्येकाला माहीत आहे. तेव्हा हा ब्रेक होणार. बाकी वेळेस काय करणार? प्रिंट करणार. मग आउटपुट 1 ते 4 का आलं? ऑब्व्हियसली 1 ते 4 ज्यावेळेस 1 ते 4 व्हॅल्यू होती ती कंडिशन फॉल्स होत होती. 5 झाल्यावर कंडिशन ट्रू झाली. ब्रेक म्हणजे काय? कशाला पुढे जायचंय? अहो, 10 पर्यंत आहे की. अहो, हा 1,00,000 पर्यंत असू द्या. काही घेणं देणं आहे का? 5 व्हॅल्यू झाल्यावर डायरेक्ट थांबायला सांगितले ना. हे बरोबर की नाही? हे एवढ्या लांब असून काय उपयोग नाही. इव्हन तुम्ही म्हणले असते 50 झाल्यावर ब्रेक करा. तर हा 49 पर्यंत जाईल. हे बघा. सर 1,00,000 पर्यंत का जाईना? अहो, ब्रेक केला ना. यू आर रायटिंग अ कंडिशन आय व्हॅल्यू जेव्हा होते 50 व्हॅल्यू, तेव्हा ब्रेक करा. झाला ब्रेक. कळतंय सगळ्यांना? दॅट इज ब्रेक गाईज. And if I talk about continue, it is also similar. I in range, मला 1 ते 11. I am printing I. आता याचं आउटपुट 1 ते 10 येणार आहे, बरोबर? आता याच्यातला नंबर मला एक स्किप करायचा आहे. आय वॉन्ट टू स्किप. याला मला प्रिंटच नाही करायचं. काय बोलतोय सर? 5 ला प्रिंट नाही करायचं? हो. कसं जमेल हे? इथं यान लिहा. इफ I = 5. काय करा? कंटिन्यू. कंटिन्यू म्हणजे काय? सोडून द्यावं याला. सोडून द्या. गरज नाही याची. नाऊ कॅन यू चेक इट? 1, 2, 3, 4. ओह सर, वेअर इट इज 5? 5 कुठे आहे? अहो, स्किप झाला ना. याचं काम काय? स्किप दी व्हॅल्यू. याचं काम एंड दी लूप, याचं काम स्किप दी व्हॅल्यू. लूप मधली व्हॅल्यू स्किप करण्यासाठी याचं काम. इव्हन यू कॅन राईट मोर कंडिशन ऑर आय 8 झाल्यावर पण स्किप करा आणि 5 झाल्यावर पण स्किप करा. बोला. तुम्हाला 5 भेटलं, 8 भेटलं. कारण 5 ला पण आणि ऑर म्हणजे काय? 8 ला पण काय करा? काही बोला की. स्किप करा, स्किप. The use of continue is to skip. Use of break to break. End the loop. Any question guys regarding break and continue? खूप मोठ्या प्रमाणात हे सुद्धा आपण यूज करतो लूपला एंड करण्यासाठी आणि स्किप करण्यासाठी. येस. उपयोगच नाही. तुमचं काहीच प्रिंट नाही होणार. कारण हा इफच्या आतमध्ये जाणार. हे बघा, इफ आय राईट दिस अंडर द प्रिंट. हे बघा, याचा कलर पण गेला. बोल्ड होता हा, कसा आता बोल्ड आहे बरं का. हे बघा, इथं आतमध्ये टाकला. दिस कोड इज डेड कोड ऍक्च्युअली. डेड कोड म्हटलं जातं याला. कारण कंटिन्यू नंतर हा काहीच प्रिंट करणार नाही. बघ, नथिंग आउटपुट. क्लिअर आहे? सो डोंट राईट लाईक दॅट. इव्हन ते इथं पण तेच आहे. ब्रेक नंतर एंड करणार ना, ह्याला कधी प्रिंट करणार? तुम्ही जर याला इकडे ढकलला, काय उपयोग आहे मला सांगा? ब्रेकचं काम काय? एंड करा. मग खाली कधी जाणार कोड? जाणारच नाही एक्झिक्यूट करायला खाली. राईट? याला फॉर मध्ये ढकला. तर ज्यावेळेस कंडिशन ट्रू होईल तेव्हाच ब्रेक होईल. बाकीच्या वेळेस प्रिंट होत जाईल 49 पर्यंत. ठीक आहे? दॅट इज कंटिन्यू. एनी मोर क्वेश्चन? बोला, आणखीन कोणाला काही क्वेश्चन? क्लिअर आहे सगळ्या गोष्टी? सो सगळेजण फॉर लूप, वाईल लूप, फॉर लूपचे प्रोग्राम वाईल मध्ये कन्वर्ट करतील अशी अपेक्षा. ठीक आहे? काही त्याच्यामध्ये डाऊट आला, यू कॅन ऑलवेज लेट मी नो गाईज. ग्रुपवरती यू कॅन सेंड द स्क्रीनशॉट ऑर माइट बी एनी इश्यू यू आर फेसिंग गाईज. ग्रुप आपला ओपन टू ऑल आहे. सगळेजण चॅट करू शकता. त्याच्यावरती मेसेजेस करा. जर तुम्हाला काही डाऊट्स येत असतील, स्क्रीनशॉट पाठवा. अँड एव्हरीवन कॅन हेल्प इच अदर. ठीक आहे? जर तुम्हाला नसेल हेल्प होत तर मी आहेच. ठीक. ठीक आहे. असं आपण इथेच थांबलेलं बरं. टुमॉरो सेशन गाईज विल स्टार्ट विथ द फंक्शन टॉपिक.